हे राहुल इकडे रे साहेब लिंबोडी संचलित कैलासवासी सुभाष गोलार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिळत या ठिकाणी HSC व SSC गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा एक छोटा कार्यक्रमाचा आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। लिंबोडी पाटण आंधळे वस्ती म्हणजे या परिसरातील सर्व पालक वर्ग व पालक माता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने व प्राचार्यांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। श्रीमती कावले मॅडम यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असे मी त्यांना विनंती करेन। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले व आपल्याला लाभलेले श्री दादासाहेब जगताप सरपंच पाटण व कोयनी तेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी स्थान संपन्न व्हावं असं मी त्यांना विनंती करेन। त्याचबरोबर समाधान आंधळे माजी सरपंच लिंबोडी यांनी ती व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्यांनीही व्यासपीठावर स्थान संपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे आंधळे दीक्षा सुखदेव। ही प्रथम आलेली तिने इकडे व्यासपीठाकडे येते टाळ्या वाजा। त्यानंतर पायल गंगीनाथ तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे, तिचंही या ठिकाणी स्वागत। त्यानंतर तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आंधळे कोमल विनेश्वर ही विद्यार्थिनी या ठिकाणी आलेली आहे, तिचंही सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे। गुणसंपन्न असणारे विद्यार्थी आपण आपले सर्व विद्यार्थी 94.60% मिळवलेले आणि प्रथम आलेले आहेत। त्यानंतर द्वितीय वनवे सानिका कुंडलिक हिने 94.20% मिळवलेले आहेत, ती वर्गामध्ये शाळेमध्ये द्वितीय आलेली आहे। तृतीय क्रमांक आहे गर्जे राहुल बाबूराव याने 93.80% गुण प्राप्त केलेले त्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय। पुढला विद्यार्थी वनवे अजित रामचंद्र 90.20% गुण संपन्न केलेले आहेत। त्यानंतर पुढचा विद्यार्थिनी आहे गर्जे काजल बाळो हिने 89.40% गुण प्राप्त केलेले आहेत। ही विद्यार्थिनी अनुपस्थित आहे, तिची आई आलेली आहे। त्यानंतर गर्जे वैभव अंबादास या विद्यार्थ्यांनी 88.40% गुण प्राप्त केलेले आहेत। गर्जे दीपाली बाबासाहेब 87.80% गुण प्राप्त केलेले आहेत। त्यानंतर सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा। त्यानंतर गर्जे दीपाली बाबासाहेब, त्यानंतर गर्जे निकिता अंबादास यांनी 87.80 गुण प्राप्त केलेले आहेत। पुढचा विद्यार्थी आहे गर्जे सतीश नवनाथ 87.40। त्या पुढचा विद्यार्थी आहे गर्जे अमृता बाबासाहेब 87.20। त्यानंतर गर्जे वैष्णवी गहिनाथ 86.80। आंधळे पल्लवी अप्पादेव 86.80। गर्जे करण अजिनाथ 86.80। आंधळे संध्या माणिक 86.60। या प्रत्येक विद्यार्थ्याची टाळ्या वाजवून स्वागत करायचं। त्यानंतर आंधळे प्रियंका अश्रुवा 86.40। आंधळे प्रणाली विष्णू 86.20। वनवे अर्चना संजय 86.20। गर्जे जनाबाई उद्धव 85.80। गर्जे साईनाथ गहिनाथ 85.60। गर्जे रेणुका सुखदेव 85.60। आंधळे अनिकेत नारायण 84.80। गर्जे आरती मारुती 84.20। आंधळे आदिती ब्रह्मदेव 84%।
डोळे अर्जुन दत्तात्रेय 83.80, खंडागळे दीक्षा प्रवीण 83.60, गीतेश शिवानी भरत 83.80, आंधळे ओंकार बाळू 83%, गर्जे अश्विनी बाळासाहेब 81.20%, गर्जे शेखर विक्रम 80.80%, वनवे महेश विठ्ठल 80.40%, वनवे ऐश्वर्या महादेव 80.20% आणि गर्जे काजल रामदास 80.20%. असे एकूण 10वी मध्ये 32 विद्यार्थी आहेत की जे 80% पुढे त्यांनी गुण प्राप्त केलेले आहे. भागाच्या तुलनेत जर विचार केला तर आपण शहरी भागाला सुद्धा कॉम्पिटिशन देतोय आणि हे आपले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी गेल्यानंतर गेल्या 24 वर्षापासून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या तो गुणसंपन्न झाल्याशिवाय मागे हटत नाही. म्हणजे त्याचा पाया मजबूत आहे यावरून तुम्हाला सर्वांना त्याची जाणीव झाली असेल. आता या अगोदर आपण अशा कार्यक्रमाचं एक छोट्या खाणे आम्ही आयोजन करायचो स्वातंत्र्य दिना दिवशी, परंतु आता यावर्षी मात्र आपण सर्व पालकांनी या ठिकाणी एकत्र यावं आणि त्यांनाही आपल्या शाळेची प्रगती माहिती व्हावी, कारण आपले विद्यार्थी गुणवंत आहेत. या ठिकाणी या शाळेत काम करणारी सर्व टीम सुद्धा उत्कृष्ट आहे हे तुम्हाला या सगळ्या निकालावरून लक्षात येईल. तसं जर पाहिलं तर विशेष प्रावीण्यामध्ये आपले 43 विद्यार्थी आहेत, 75% पुढे. एकूण 72 विद्यार्थी बसले होते. उर्वरित फक्त 2 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये, बाकी सगळे प्रथम आणि विशेष प्रावीण्यामध्ये. आणि ही मुलांची त्यांची मेहनत आहे. आमचं मार्गदर्शन, तुमचंही त्या ठिकाणी गाईडलाईन, या सगळ्यांनी हे सगळं यशस्वी होत असतं. कारण आम्ही काही करू शकत नाही किंवा तुम्ही एकटे काही करू शकत नाही, सगळ्यांच्या सहकार्याने होत असतं. आणि खरोखर त्या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपली शाळा खरोखर चांगली आहे. कारण माजी विद्यार्थी जे आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आल्या सर, खरोखर 2001 पासून आजपर्यंत आपल्या शाळेची जी क्वालिटी आहे तुम्ही चांगल्या प्रकारची ठेवलेली, फक्त आपण जाहिरातबाजी करत नव्हतो. परंतु आता आपल्याला अगत्याचं ठरलं की सर्व पालकांना याची जाणीव झाली पाहिजे आणि म्हणून यावर्षी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर प्रथमतः प्राचार्य श्रीमती कावळे मॅडम यांचा सत्कार, काजलच्या मम्मी कोण आहे तिकडे या पुढे, तर त्यांच्या वतीने मॅडमचा सत्कार होईल. त्या सत्काराचा स्वीकार मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. सरपंच पाटण लिंबोडी, तेही आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार. तर लटपडे सर त्यांचा सत्कार करतील. सरपंचाने त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती. यानंतर समाधान आंधळे माजी सरपंच लिंबोडी यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. तर त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांचा सत्कार फुंदे सर हे करतील. मी त्यांना विनंती करेन की सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतर खिळत गावचे शिक्षण प्रेमी श्री शहादेव गर्जे यांचाही सत्कार या ठिकाणी. त्या सर्वांचा शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत, या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करेन. यानंतर इयत्ता 12वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. प्रथमतः आंधळे दीक्षा सुखदेव हिचा सत्कार श्री महादेव वनवे हे करतील. त्या सत्काराचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्याला विनंती करेन. दीक्षा कोणी आई कोण आली. त्यानंतर द्वितीय आलेली विद्यार्थिनी गर्जे पायल गहिना हिचा सत्कार आप्पादेव आंधळे हे करतील. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तिचा सत्कार करण्यासाठी पुढे यावे.
कोटे मॅडम ती खुर्ची आहे ना तिथे एक सिंगल खुर्ची आहे शिल्लक तुमच्या पैसे आहे का ती खुर्ची द्या पुढे इकडे हा टाळ्या वाजवा. मानवी कला शाखेतून आपल्या तृतीय आलेली आहे. तिचा सत्कार कुंडलिक वनवे करते. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी सत्कारण्यासाठी पुढे यावे. पलीकडून वगैरे असे इयत्ता 10वी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. तसंच सर्वच विद्यार्थी सत्कारास पात्र आहेत, परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रथम द्वितीय आणि तृतीयांचा सत्कार घेणार आहोत. तर इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे आगाव आदित्य अंबादास. तिला 94.60 गुण प्राप्त झालेले आहेत. प्रथम आलेल्या विद्यार्थीचं स्वागत प्रवीण खंडागळे आणि आळकर देवा हे दोघे तिचा सत्कार करतील. प्रवीण देवा फार त्यानंतर द्वितीय आलेली विद्यार्थिनी आहे वनवे सानिका कुंडलिक. तिने 94.20% गुण प्राप्त केलेले आहेत. त्या विद्यार्थिनीचा ठिकाणी सत्कार होतोय. तिचा सत्कार वैजनाथ आंधळे जो आमच्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी नारायण आंधळे मागे या तुम्ही तेव्हा त्यानंतर तृतीय आलेली विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे गरजे राहुल बाबूराव ज्याने 93.80% गुण प्राप्त केलेले आहेत. त्या बाबासाहेब गरजे इकडे तुम्ही दोघं जण या दोघं जरा गुच्छ दिलाय बरोबर. पहिल्या 3 मध्ये 2 मुली आहेत आणि एक मुलगा. माझा फोटो घ्या ना इकडे उपस्थित राहिलेले बाळासाहेब गर्दे चेअरमन यांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करेन. पुंदे सर त्यांचा सत्कार करतील. या संपन्न झालेला आहे. त्यानंतर या छोटेखानी कार्यक्रमामध्ये काही आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही महत्वाचे व्यक्ती तिला त्या कार्यक्रमाला संबोधित करतील. एक मिनिट आपण प्रत्येकच पालक जो आहोत प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार करायला आपण येऊ शकलो नाही, परंतु जे जे पालक आले नव्हते तर प्रत्येकाने एक जणांनी यायचे. आपण मॅडमच्या हस्ते गुच्छ देऊन त्यांचा काय करणार आहोत सत्कार करणार आहोत. प्रत्येकाचंच नाव आम्हाला आम्ही घरी येतोच समजा पण प्रत्येकाचंच नाव आम्हाला माहित नसतं. त्याच्यामुळं पाठीमाग विक्रम गरजे आधी या इकडे चला एक जण या मॅडम हा या पुढे राहिलेली इकडून इकडून कोण राहिलेली बाबाचं भाऊ तुमच्या पैसे कोण राहिले गुच्छ तर देणारच आहोत, परंतु आपल्या शाळेमधून 4 नंबर त्या काजलची मम्मी आज आलेली आहे, तिचा सुद्धा फेटा बांधून सत्कार करणार आहोत. पा पालक नाही
मुलांचं वेगळे. असतं परंतु कुठेही गुणानुक्रम असतो, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं कैलासवासी सुभाष गोल्हार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेळत या विद्यालयाच्या वतीनं मी 12वी मध्ये 12वी कला 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या तीनही प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या तीनही विद्यार्थिनींचं हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर इयत्ता 10वी मध्ये आताच मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे प्रथम 3 आलेले विद्यार्थी आहेत, प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे कुमारी आदिती अंबादास आघाव. हिला 94.60% पडले, ती प्रथम आली. त्याचबरोबर द्वितीय आलेली विद्यार्थिनी कुमारी सानिका कुंडलिक वनवे, ह्या विद्यार्थिनीला सुद्धा 94.40% पडले आणि द्वितीय क्रमांक तिने मिळवला. त्याचबरोबर तृतीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थी जो आहे राहुल बाबूराव गर्जे, या विद्यार्थ्याने सुद्धा 93.80% मिळवून शाळेमध्ये तृतीय येण्याचा मान मिळवलेला आहे. खास करून कौतुक या गोष्टीचा आहे पहा, आपल्या शाळेमध्ये किंवा खेडेगावामध्ये क्लासची सुविधा नसते. शहरामध्ये मुलांना प्रत्येक विषयाचे तास लावले जातात, ज्यादा तास असतात म्हणून त्यांना टक्के समजा जास्त पडतात. परंतु आपले विद्यार्थी अभ्यास करून त्यांच्या पद्धतीनं परीक्षेमध्ये त्यांनी उत्तर पत्रिका सोडून उत्कृष्ट गुण मिळवले आणि विशेष करून धामणगाव केंद्रामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा येण्याचा मान सुद्धा आपल्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी. धामणगाव केंद्रामध्ये प्रत्यक्ष इंदिरा गांधी इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही एक शाळा आहे, आपली सुभाष गोल्हार विद्यालय शाळा आहे, त्याचबरोबर सुदर्शन विद्यालय सांगवी आहे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धामणगाव आहे, त्यानंतर आश्रमशाळा सुरुडी आहे. एवढ्या ह्या सगळ्या शाळेच्या केंद्रामध्ये आपली जी विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची कुवत किंवा जी अभ्यास केलेला आहे खरंच कौतुक करण्याजोग आहे आणि त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले. म्हणून आपण खास करून 80%च्या वर जे 32 विद्यार्थी आहेत यांचं कौतुक म्हणून एक कौतुकाची थाप, तशी तर सगळ्याच विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप असते. जो 35%वर सुद्धा जरी पास झाला तर तो काठावर पास होणं म्हणजे तो अभ्यासात कच्चा असतो, तरी पास झाला तर आई वडिलांना कौतुक असतं की माझा मुलगा काय झालाय, पास झालाय. जालना जिल्ह्यातली बातमी पहा, 10 वेळेस विद्यार्थी नापास झाला आणि 11व्या वेळेस पास झाला. जेसीबीच्या त्या याच्यात बसून त्या मुलाची गावात मिरवणूक काढली, का तर त्याने 10 वेळेस तो नापास झाला आणि 11व्या वेळेस काय झाला, पास झाला. दुसरे एक महिला आणि एक पुरुष आहेत पहा, त्यांना 10वी पास व्हायचं होतं. पूर्वी असं असायचं की सेवक किंवा शिपाई पद जे आहे 8वी पास 7वी पास वर असायचं, त्यांना नोकऱ्या लागल्या सरकारी याच्यात, ते 10वीची परीक्षा द्यायचे परंतु उत्तीर्ण होत नव्हते. अगदी वयाच्या 56व्या 57व्या वर्षी ते सुद्धा 10वी पास झाले, म्हणजे हे सुद्धा कौतुक आहे. तर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला काय आहे, कौतुकच आहे. तर प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी तो 35%चा असो किंवा 94.60चा असो, तो सारखाच आहे, तो कौतुकास पात्र आहे. फक्त 72 विद्यार्थ्यांपैकी आपला एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तोही फक्त त्याचा अपघात झाला म्हणून तो अनुत्तीर्ण झाला. तर तोही आता जुलैमध्ये उत्तीर्ण होईल किंवा एक्झाम देईल. तर या सर्वच विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीनं खास असं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर तुम्ही पालक वर्गही इथं उपस्थित झाला, तुमचंही अभिनंदन करतो आणि पुढचं जे नियोजन आहे ते गावडे सरांकडे देतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले की जे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थीच आहेत, दादासाहेब जगताप, सरपंच पाटण कोहिनी, यांना मी विनंती करेन की त्यांनी या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं पहा,
चालू वर्षी या शैक्षणिक वर्षापासून जे पालकाची मागणी होती की सेमी इंग्लिश सुरू करा, सेमी इंग्लिश, तर आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गाचं आपण सेमी इंग्लिश सुरू केलेलं आहे. पुढच्या वर्षी एक 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 वर्ग वाढत असतो बा. तर 10वी पर्यंत आपल्याकडे सेमी इंग्लिश सुरू होणार आहे. चालू वर्षी 10वी इयत्ता 5वीचा प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि आपल्याकडे सेमी इयत्ता 5वी साठी सुरू झालेले आहे. आज कैलासवासी सुभाष गोलाब माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये ज्यांनी आपलं यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित असणारे बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि या संस्थेच्या प्राचार्य सौ सविता बोला, तसेच आमचे मित्र निंबोली गावचे सरपंच समाधानजी आंधळे, खेडेगावचे ग्रामपंचायत सदस्य शहादेवजी गरजे, पारमार्थिक कार्यात सतत अग्रेसर असणारे आमचे बाळासाहेब गरजे, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी आणि पालक बंधू, आज आपण आपल्या परिश्रमाचं कष्ट घेऊन आपले यश संपादन केले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांना सांगायची एक इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्यायेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती जर आपण पाहिली तर आजच्या परिस्थितीपेक्षा 100 पट परिस्थिती हालाकीची होती. तरी त्यांनी आपलं शिक्षण घेतलं, आपल्या स्वकर्तृत्वावर या देशाची राज्यघटना लिहिली आणि गेल्या 70 वर्षापासून त्या राज्यघटनेच्या आधारावरती हा देश चाललेला आहे. मित्रांनो, मला एक सांगायचे की आई वडिलांच्या नंतर जर सर्वात जास्त प्रेम कोण करत असेल तर ते 10वीच्या आतले शिक्षक आहेत. याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी अमोलक जैन प्रसारण माध्यमांमध्ये शिक्षण घेत असताना माझे बंधू डॉक्टर जगताप यांच्या दवाखान्यात मी यायचो. योगायोग गावडे सर तिथे यायचे आणि गावडे सर म्हणले, हा कोण आहे डॉक्टर? ते म्हणले, माझा भाऊ आहे. ते म्हणले, ते कितवीला आहे? ते म्हणले, यंदा 8वीला आहे. मग मला एक काम करा म्हणले, ते आपल्याकडे टाका त्याला शाळेत. तर डॉक्टर म्हणले, चालेल, काय अडचण नाही. आणि गावडे सरांच्या कृपा आशीर्वादाने या शाळेत येण्याचं कार्य मला भेटलं. ज्या शिक्षकांची इच्छा, जशी आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा शिकला पाहिजे, तसंच 10वी पर्यंतच्या शिक्षकांची पण इच्छा असते की आपला विद्यार्थी घडला पाहिजे. मला नेहमी मारायचे गावडे सर, नेहमी. पण मी अभ्यासात करतो. मला 2 गोष्टीचा छंद होता, एक राजकारण आणि दुसरं क्रिकेट. आणि मी नेहमी बोंदे सरला घेऊन क्रिकेट खेळायचो. तरी मला 60.66% या विद्यालयातून पास होऊन मी गेलो. पण आपण जे कार्य करतो, आपण ज्या कार्यात मन लावतो, ते कार्य हे मन लावून केलं पाहिजे. मग ते कुठलंही असेल. तुम्ही शिक्षणात चांगले गुण संपादन केले, त्यामुळे तुम्ही शैक्षणिक कामात तुम्हाला एखादं अपयश आलं तर खचायचं नाही. अशा अपयशाच्या अनेक पायऱ्या चढल्यानंतर एक यश असतो आणि ते यश या देशाला लाजवेल असं यश असतं. सरांनी आता सांगितलं, 11 वेळेस नापास झालेला विद्यार्थी हा 11 वेळेस पास, 12 वेळेस पास होऊन त्याचं स्वागत केलं. तसं या शाळेत शिक्षण घेत असताना तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज एवढी मोठी इमारत आहे, एवढं मोठं शिक्षकांचं हे. आम्ही शिक्षण घेत असताना किती परिस्थिती वाईट होती ही सरांना माहिती आहे आणि सरांनी त्यावर आम्हाला प्रेम केलं. तुम्ही यानंतर पुढल्या वर्गात जा, तुम्हाला कोणी विचारणार नाही, अरे तू काय करतो, शाळेत आला का, गेला का. 11वी 12वीला कोणीही विचारत नाही. 1ली ते 10वी पर्यंत जे शिक्षक प्रेम करतात ते 11वी 12वीचे शिक्षक कधीही प्रेम करत नाहीत. आपल्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी त्या संस्थेत असतात. मी आता आनंदराव धोंडे विद्यालयाला शिकलो. तिथे जाऊन मला जर विचारलं, त्यांना माहित सुद्धा नसेल हा माझा विद्यार्थी म्हणून. पण आज गावडे सर असतील, कोंडे सर असतील, लखपती सर असतील, त्यांना जर विचारलं हा कोण आहे, ते सांगतील हा आमच्या शाळेचा विद्यार्थी. ही ह्या शिक्षकाची ह्या वरची परंतु. आणि तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कुठेही जा, जसं आई वडिलांच्या नंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांवर प्रेम करा. मी आज एक गावचा सरपंच आहे, पण माझे शिक्षक असतील, आम्ही स्वतः सगळ्या शिक्षकांचा आदर करतो. कारण मामी राजकारणात असल्यामुळे आम्ही मामीला नेहमी म्हणतो, त्यामुळे ते मामीचं काय नाही. पण बाकीच्या शिक्षकांचा आम्ही चांगला आदर मानतो, पण त्यांचा आदर करत नाही असं नाही.
पण काही गोष्ट आम्हाला नाही पडली की आम्ही तिथे जाऊन म्हणतो. एक फॉर्म्युला होता. एवढं मी सकाळी उठलो, मला मामांचा फोन आला, कुठे रे? म्हणजे मी घरी. म्हणजे काय करतो? काय नाही. म्हणजे आंघोळ केली का? म्हणजे नाही. म्हणजे काय लवकर आंघोळ कर. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुला तुझ्या मामीचं औरंगाबादला जायचं. उशीर झाला, मामीला म्हणलं तुमचं थांबा आता, आम्हाला जीव घाला आणि मग पुढलं काय असं ते बघू. हे प्रेम वेगळं असतं आणि शिक्षकांवरलं प्रेम वेगळं असतं. तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कितीही मोठे व्हा, पण ज्या शिक्षकांनी आपल्यावरती प्रेम केले, ज्या शिक्षकांनी आपल्यावरती माया लावली, ते प्रेम आणि ते उपकार या जन्मात कधी विसरू नका ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही यापुढे अनेक यश प्राप्त करावा अशी मी तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी मला थोडं एका पेशंटला भेटायला येते, त्यामुळे मी या ठिकाणी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरपंच. खरोखर दादासाहेबांनी आमचे डोळे भरून आले. कारण आई वडिलांनंतर खरोखर तुम्हाला सांगतो, मुलांवर आमचा विद्यार्थ्यांवर फार काळजी असतो. कारण फाउंडर मेंबर मी गेले 24 वर्षापासून मी आहे आणि मला एवढं भाग्य लाभलंय की ज्या मुलांना मी शिकले ना त्यांची मुलं आज माझ्या हाताखालून शिकून गेले दहावी. म्हणजे त्या पालकांना सुद्धा माहिती आहे की या शाळेमध्ये शिकवण्याची परिस्थिती कशी. तर दादासाहेबांच्या कृतज्ञतेबद्दल धन्यवाद. यानंतर खिळतगावचे शिक्षण प्रेमी श्री शहादेव गरजे यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या पुढील वाटचालीसाठी आणि आमचे काही कमतरता असतील तर आम्हालाही त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं एक ग्रामस्थ म्हणून. पहिल्यांदा सांगतो, मला भाषण काही येत नाही. आज या 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या समारंभामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या मामी सविताताई गोल्हार, आमचे मित्र समाधानजी आंधळे, मित्र दादासाहेब जगताप सरपंच, उपस्थित विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आता मी आतापर्यंत ऐकतो इथं बसून सर्वजण विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अभिनंदन करते. पण खरे अभिनंदन करण्याचे मानकरी जे कोणी असतील तर ते शिक्षक आहेत. त्या शिक्षकांचा काळावरून अभिनंदन करा. कारण की शिक्षकानं अहोरात्र जसं आपल्या दादासाहेबांनी सांगितलं, आपल्या आई वडिलांनंतर आपलं हित पाहणारा माणूस फक्त शिक्षक असतो. शिक्षकांनी जर अहोरात्र कष्ट करून तुम्हाला शिकवलं नसतं तर आज तुम्हाला हे दिवस आले नसते. त्या खऱ्या म्हणजे शुभेच्छांचे मालक शिक्षकच आहेत असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पालकांचे पण करतो. पण शिक्षकांना एक माझी विनंती आहे सर, आता गावडे सर आणि कड्याला जे कोणी राहणारे असतील त्यांना माहिती आहे, आपल्याकडं सकाळी दूधवाला येतो, तो माप घालताना आपलं लक्ष गावडे सर कशावर असतं? गावडे सर मापावर नसतं. माप तर त्याला टाकावंच लागतं, कारण की तो मापाचे पैसे घेतो. माप संपल्याच्या नंतर तो वरतून जी धार टाकतो का धार, त्या धारेवर सर आपलं लक्ष असतं. कारण की आपण जे माप घेतो त्या मापाचे त्याला पैसे देतो. तसं तुम्हाला अभ्यासक्रम तर सर पूर्ण करायचा आहे, तुम्हाला सिलेबस पूर्ण करायचा आहे. पण जशी दुधाची धार तो बोला टाकतो, वरतून टाकतो, तशी ज्ञानाची भर विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त पण टाका. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजू. खरोखर ते म्हणजे भाषण मला येतच नाही, म्हणजे भाषण करणार नव्हते तर चांगले वैचारिक वक्ते होते असं म्हणायला काही हरकत नाही. पुनश्च त्यांच्या या विचाराबद्दल टाळ्या वाजा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं शैक्षणिक अभ्यासक्रमच पूर्ण करण्यावर आमचा जोर नसतो, तर विद्यार्थ्यांना शिस्त, शिक्षण, सगळ्या गोष्टी
आई वडिलांचं जेवढे बारकावे म्हणजे आई वडील जेवढे बारीकपणाने लक्ष देतात आपल्या मुलांकडे तेवढं आमचं लक्ष मुलांकडे असतं. तुमचेच विद्या म्हणजे पाल्य तुम्हाला सांगतील आणि आमच्या हाताखालून गेलेले शिकून गेलेले विद्यार्थी बी होय वजीनाथ तेही सांगतील की पोटच्या मुलापेक्षाही आम्ही मुलांवर जास्त जीव लावतो आणि शहादेवच्या म्हणण्यानुसार नक्कीच या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर इतरही गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करू ही त्यांना मी या ठिकाणी ग्वाही देतो. यानंतर दत्ताभाऊ आडकर देवा पाटील तेही आपल्या या विद्यालयाचेच माझे विद्यार्थी आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनीही या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि शुभेच्छापर 2 शब्द सांगावेत. आज सर्वात प्रथम सुभाष बोल्हार विद्यालयाच्या जे गुणवंत विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी ज्यांचा नंबर आलेला आहे सर्वात प्रथम त्या विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही कारण माझं जे शिक्षण आहे ते मी आता चौथीतून शाळा सोडली होती आणि माझं शिक्षण हे बाहेरून चाललं होतं. पण या शाळेमध्ये मी पण ही आता 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. या ठिकाणी माझे गुरुजन वर्ग आहेत. गावडे सर असतील, जगताप सर असतील, फोंदे सर असतील, लटपटे सर असतील, हे सर्व गुरुजन वर्ग आहेत आणि हे या ठिकाणी आतापर्यंत माझा भाऊ शिकत होता आणि तो आज पुणे येथे MPSC चा अभ्यास करत आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही कुठलं बोलणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की ज्यांना खूप टक्केवारी पडलेली आहे त्यांनी खचून न जाता पुढील आपले खिळद असेल, पाटण असेल, लिंबोडी गाव असेल तर सर्वांनी उच्च पद प्राप्त व्हावा अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवा. कारण देवानंतर त्यांचे छोटे भाऊ सुद्धा आपल्या विद्यालयातून शिकून गेलेले आहेत. माता पालक मधून कोणी जर बोलण्याची इच्छा असेल तर मी विचारलंय बोलतायत का? घरी जे तुम्ही आपल्या लेकरांना मार्गदर्शन करता तेच बोलायचे होते. का तुम्ही बोलता? या मग तुम्ही या. हो आजीनाथ भाऊ या तुम्ही. बोलू दे ताईला बोलू दे मग. ठीक आहे. यानंतर खेळदगावचे दुसरे पालक आहेत का कोणते आहेत बोलायला मंडळीमध्ये? पुरुष मंडळी बोला ना. आम्हाला काय कळणार? काय आमच्या कमतरता असते तर सांगा ना. मी तुम्हाला त्यामुळे सांगतो स्टेजवर येऊन सांगा काय अडचण नाहीये. हे आपलं सगळं घरातले आणि घरातले माणसे तुमच्या दिलेल्या सूचना ज्या आहेत ना ते 100% पाळल्या जातील. हा नाहीये कोणी मग ठीक आहे. धन्यवाद. यानंतर पुढे आपल्या खिळद गावचे चेअरमन श्री बाळासाहेब गर्जे यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि काही मार्गदर्शन पण 2 शब्द सांगावे. आमदारे सर म्हणते आपुली आहे असे तो जागता धन्य माता पिता तयाची या कोणी कन्या पुत्र होतीची साथ विकत तयाचा हरिक वाटे द्यावा. आज हे विद्यार्थी आणि शिक्षकांनी जो विद्यार्थ्यांचा एक गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे त्याच्या अध्यक्ष कार्यक्रमाचे कोणताही कार्यक्रम असला त्याला अध्यक्ष लागतो आपल्या संस्थेच्या प्राचार्या सविताताई गोल्हाड मॅडम तसेच आपले शाळेचे शिक्षक लटपटे सर, गावडे सर, फुंदे सर, जगताप सर, मसने मॅडम, पोटे मॅडम, आंगरक सर, आंधळे सर आणि सर्व शिक्षक सर्व कर्मचारी गोल्हाड विद्यालयाचे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जे आज आपले खेळत केंद्रामध्ये जे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आलाय हे शिक्षकांचा परिश्रम आहे. त्याने ज्या 10वीला ज्यादा तास घेणं,
त्यांना वेळोवेळी शिस्त लावणं, शिस्तीचं हे बंधन फार आपल्या विद्यालयात आहे. लटपटे सरांचं शिक्षकालाही शिस्त आहे त्यांची आणि विद्यार्थ्यालाही शिस्त आहे. त्याच्याशिवाय हे चालत नाही. काही वेळेस ते बोलल्याला कोणाला राग येतो, पण ते आपल्या फायद्याचं असते. विद्यार्थी जर उशिरा आले, वेळेवर नाही आले, अभ्यास नाही केला तर लटपटे सरांचं सगळ्या शिस्त म्हणजे शिस्तच असते आणि ते बी शिस्तीचं पालन स्वतः करतात म्हणून दुसऱ्यालाही सांगता येतं. नाही तर आपणच जर नाही शिस्त पाळली दुसऱ्याला काय सांगू शकता. म्हणून आपल्या विद्यार्थ्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदित्य आम्हाला सांगाव, सानिका कुलनिक वनवे, राहुल बाबूराव वनवे हे तीनही विद्यार्थी गरजे बाबूराव वनवे, राहुल बाबूराव गरजे हे तिन्ही विद्यार्थी आपल्या केंद्रात तिन्ही नंबर येणं म्हणजे काही सोपं नाही. आम्ही सुद्धा ह्या शाळेमध्ये म्हणजे धामणगावला शिक्षक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, पण अजिबात शिस्त नाही. शिस्तीचं जर केंद्र असेल हे आणि ग्रामीण भागामध्ये गोल्हार साहेबांनी जर शिक्षण संस्था काढून हे एक आपल्यावर फार मोठा उपकार केला. नाहीतर आपलं कड्याला गेलं तरी नाव निघत नाही, धामणगावला गेलं तरी कोणी विचारत नाही, देवनिमगाव तर कधी या कधी जा, कारण इथून मागं पायपीट करून सगळे शिकले पण कुणाचंही पुढं नाव निघलं नाही. पण गोल्हार साहेबांनी ह्या 2-4 गावावर खरोखरच उपकार केला, कारण अनेक गावाला धोंडे साहेबांनी संस्था काढल्या पण खिळत हुकलं होतं त्यातून. ते गोल्हार साहेबांसाठीच हुकलं असावं असं मला वाटतं. त्याच्यामुळं ते विशेष असं संस्थेवर लक्ष असतं, शिक्षकावर लक्ष असतं म्हणून ह्या गोष्टी घडतात. आणि मी एक माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. माझ्या घरातले 2 विद्यार्थी ह्या शाळेत शिकून आज चांगल्या पदावर नोकरीला लागले. आमचा श्रीराम गरजे म्हणजे दत्तभाऊचा छोटा मुलगा आणि माझा निखिल गरजे गेल्या 20 तारखेला जॉईनिंग झाला. तो गावडे सरांना, पुण्य सरांना माहीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनासाठी खालीच ते 10वी नंतर शिकला. त्यानंच ते पेंट टेक्नॉलॉजीला लावला आणि मी तर म्हणतो त्यांचंच हे सहकार्य आहे. त्याला चांगलं पॅकेज मिळलं गेल्या 20 तारखेला म्हणजे 20 मेला तो रुजू झाला. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सुद्धा या शाळेचे सर्व शिक्षक लटपटे सर, गावडे सर आणि गोल्हार मॅडम यांचं मी मनापासून असं अभिनंदन करतो. कारण माझ्या घरातले 2 ह्या शाळेत शिकल्यामुळे नोकरीला लागले आणि मी माझा एक मुलगा कर्जतला शाळेत घातला किंवा लांब पोरं शिकत आहेत. मी एक घातल्यामुळे जवळ 13-14 पोरं त्या ठिकाणी कर्जतला बाकीच्यांनी घातले, पण म्हणावा असा बाहेरचा रिझल्ट आला नाही असं मी माझ्या नंतर लक्षात आलं. तो जर विद्यार्थी माझा इथं असता तो सुद्धा आज जॉबला लागलेला दिसला असता. आणि आपले पाटणचे देवा दत्ता आडकर यांचाही बारका भाऊ आणि आमचा निखिल गरजे एकच वर्गात होते. ते बी MPSC UPSCचे क्लास करतो, एकमेकाच्या संपर्कात असतात आणि चांगल्या प्रकारचं गाव सोडल्यानंतर सुद्धा मुलांना नॉलेज मिळतं. पण आपलं असं होतंय खिळच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत आहे तोपर्यंत शिस्त चांगली राहते, पण कड्याच्या कॉलेजला गेले की विद्यार्थी ठीक राहतात, टुकार होतात. हे जवळजवळ 8-10 वर्षापासून माझ्या लक्षात आलंय, घरच्याच्या आलंय, गावातल्या लोकांच्या आलंय. कारण तिथं शिस्तीचं कुणी पालन नाही, शिस्त नाही. या दरवाजातून यायचं आणि गाड्यातून निघून जायचं. काही अशी शिस्त नसल्यामुळं विद्यार्थी मग 11वी-12वीला शिस्त नसल्यामुळं अभ्यास करीत नाहीत आणि इथून गेल्याच्या पुढं त्यांचा दर्जा ढासळ होतो. 11वी-12वीला विद्यार्थी आपले बाहेर चलत नाही. इथं कसं 10वी पर्यंत समजा आता ह्यामुळे आता यांना 94% मिळाले, पण पुढं 11वी-12वीला मार्गदर्शन नसल्यामुळं तिथं कॉलेजचा चोप नसल्यामुळं जिल्हे पटेल अभ्यासात मग ते दर्जा खाली होतो. हे परत 12वीला पण 80% होते. 94च्या पुढे जायला पाहिजे. म्हणजे खरी प्रगती 11वी-12वीला आहे. टर्निंग जो पॉईंट आहे जिंदगीचं, आपलं करिअर घडायचा पॉईंट जो आहे तो कोणता आहे 11वी-12वी. पण तिथं आपले विद्यार्थी ढिले पडतात आणि मग ते ढिले पडले की मग आपण थोडं रिवर्स येतो. रिवर्स आलं की मग त्याचा बाहेर चलत नाही. मग पुढं पश्चिम महाराष्ट्रात जर शिक्षण घ्यायचे म्हणलं तर ते म्हणते बीडमध्ये कॉफीचे मार्केट आमच्याकडे ऍडमिशन नाही. म्हणजे एवढा आपल्यावर हे जे शिक्का पडलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे सारख्या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर आपल्याला त्यांचे 70% आणि आपले 80 तरी बी आपल्याला ऍडमिशन देत नाही. म्हणजे अशी एक आपली ही झालेली आहे. सगळ्यांनी पालकांनी बी आणि घरच्या माता पित्यांनी बी विद्यार्थ्यावर लक्ष दिलं पाहिजे. रोज अभ्यास करतात का त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. आपण जसं संध्याकाळी गुराढोराला वेळ देतो पण पोराला देत नाही. गुराचं खुराक पाहतो, दारा पाहतो, पाणी, पण पोराने अभ्यास केला का घेत नाही. आपला संसार म्हणजे काय? संसार ज्याचे मुलं धरणारा लागतील तो संसार आहे. कष्ट आणि काम करणं हा संसार नाही. जो विद्यार्थी
आपण मुलं घडवले, शिक्षक तर घडवतात, खरं तर शिक्षक प्रामाणिक आहे. तो 2 रुपये मिळतो शासन देत आहे, पण प्रामाणिकपणाचं काम शिक्षकांनी जर केलं तर ह्या शाळेतले म्हणजे म्हणलं तर पंतप्रधान मोदी सुद्धा ह्या शाळेतून शिकून गेले. तुम्ही म्हणता खेळ कोणत्या तरी शाळेत शिकलेतच ना ते. देशाचा पंतप्रधान सुद्धा हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळेतून पुढे जाऊ शकतो. ते काही अचानक पंतप्रधान होऊ शकत नाही, कारण ही शाळा आहे, हे विद्याचं माहेरघर आहे. ह्या विद्यार्थ्यावर जर वेळेत जर संस्कार जर केले तर विद्यार्थी निश्चित घडतात. आपल्या शाळेची शिस्त चांगली आहे आणि अजून अजून प्रगती करावं, शिक्षकांनी जोमाने काम करावं. केंद्रात आपले पहिले तिने आले, पुढच्या वेळेस तालुक्यात कसे आपले विद्यार्थी येतील याच्यासाठी जर शिक्षकांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर आपलं नाव तालुक्यात निघन, जिल्ह्यात निघन. आणि सर्वांनी एकोप्याने घरच्यांनी बी विद्यार्थ्यावर आपला विद्यार्थी रोज शाळेत जातोय का नाही याचीही चौकशी केली पाहिजे. अभ्यास शिक्षकांनी दिलाय आणि कधी मध्ये पालकांनी शाळेला व्हिजिट केली पाहिजे. व आमचं पोरगं रोज शाळेत येतंय का, तुम्ही अभ्यास दिला घरी करत नाही, तुम्ही अभ्यास दिला नाही का, याची सुद्धा चौकशी जशी शिक्षकाची जबाबदारी आहे तशी पालकाची आहे, आईची बी आहे. यांनी सर्वांनी जर एकोपाने जर हे केलं तर भविष्यात चांगल्या पिढ्या आपल्या या परिसरामध्ये घडतील. कारण शिक्षकाची स्कीम आपल्या शाळेत चांगली आहे. शिक्षक सगळे पदवीधर आहेत आणि एक प्रामाणिक आणि कसोटीने काम करणार आहेत. गावडे सरांचं सगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन चांगलं असते. आणि माझं असं म्हणणं आहे, शिक्षक विद्यार्थी इथून पुढे जरी शिकायचं झालं तरी आपल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनासाठी जरी पुढे शिरलं तर मार्गदर्शन करीत असतील. कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे सरांच्या, की बुवा आता आम्ही ऍडमिशन कोणत्या कॉलेजला घ्यायचं, 12वी झाल्यानंतर काय करायचं, हे जर संपर्कात जर विद्यार्थी माझी शिक्षकाच्या जर राहिले तर बरोबर करिअर घडल्याशिवाय राहत नाही. असं मी सर्वांच्या वतीनं या गुणगौरव विद्यार्थ्याचं मनापूर्वक अभिनंदन करतो, शाळेचंही अभिनंदन करतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्व या शिक्षकाला धन्यवाद पुनश्च एकदा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद बाळासाहेब. यानंतर लिंबोडी गावचे माजी सरपंच समाधान आंधळे हे आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील आणि शुभेच्छापद मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी आपण सर्वजण जो हा गुणगौरव कार्यक्रम आयोजन केलेला आहे. मित्रांनो, पाहत असताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की आपले मुलं पुढे शिकायला कुठं असायचे. देवी लिंबगावला जायचं म्हणलं की दप्तर एका बगलात, पिशी एका बगलात, निमे पुढे जात नव्हती. आज ही मुलींची लाईन जी दिसती ना, कारण का मुली शिकल्या, कारण आपल्या मुली आपण लिंबगावला इकडे तिकडे शिकायला टाकीत नव्हतो. किती अडचणी होत्या, किती संकट होते, कुणाला माहिती प्रत्येकाला की काय काय होतं. परंतु एक माणूस ज्या माणसाने ठरवलं की मला ह्या इथं काहीतरी करायचंय. मित्रांनो, आज सगळ्यांना वाटत असेल की आपली मुलगी घडली, पण यात 90% जबाबदार हा सन्माननीय विजय जिवाळकर आहे. कारण का त्या माणसाने जर तिथं काही केलं नसतं तर आज लोक जर पैसे कमायचे असले, कुणी बिअरबार करतंय, कुणी दाबे टाकतंय, कुणी काही करतंय. परंतु त्या माणसाला असं वाटलं की आपल्या भागामधले मुलं शिकले पाहिजेत, हे मुलाचा ऊस तोडायचा शिका कुठेतरी पुसला पाहिजे. कारण यांनी उठायचं, ऊस तोडायचं आणि त्याच मुलांनी वारंवार पिढ्या तशाच चालल्या. कुठेतरी यातले घडायला पाहिजे. मी त्यांच्याबरोबर चर्चा केली, एक दिवस बसलो होतो. त्यांनी म्हणले की ठीक आहे, मला जर पैसा कमायचा असेल, भरपूर साथ नव्हते, परंतु त्यांनी ज्या ठिकाणी आज मुलं घडायला पाहिजे त्या शाळा काढल्या. आज वैयक्तिक ते आल्यानंतर कधी येतात, शिक्षक काय शिकतात का, मुलांना जवळ घेऊन बोलतात. साधी गोष्ट, एक दिवस तिळगुळाचा कार्यक्रम होता, जवळ घेऊन काय बाबा काय अडचण आहे, पुढे काय अडचण आहे का, पुढे काही आहे का, हे जे आपुलकीने जिव्हाळ्याचं नातं आहे त्याच्यामुळे आज हे घडतात. मित्रांनो, सर्वांना विनंती करायची, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ खूप कमी आहे. मुलींना विनंती आहे, तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी आहेत. काय होतं, आज तुमचा इथं मार्ग चांगले पडतील, पण पुढे काय होतं, तुम्हाला मार्गदर्शन चांगलं राहत नाही. कसलीही अडचण होत्या या माणसाचा कॉन्टॅक्ट करा, पुढे काही असू द्या. कारण काय झालं, आज प्रत्येक स्वार्थी झालाय, मला माझं घर माझा प्रपंच असं वाटायला लागले. परंतु जीवनामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल, काहीतरी घडायचं असेल, कुणाला तरी ऐकलं पाहिजे, कुणाला तरी गुरु मानलं पाहिजे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं. कारण जीवन आईबापाचं काम काय असतं, मुली जोपर्यंत चांगल्या शिकतात, कुठेतरी घडतात, काहीतरी करतात, तो त्यांना शिकवायचं. ज्यावेळेस त्यांना कळतं की आपली मुलगी व्हॉट्सअपवर फेसबुकवर बराच वेळ द्यायला लागली, आई आणि वडिलांच्या पूर्ण लक्ष असतं, त्यावेळेस ते काय करतात, मुलीचं जमवतात, लग्न करून टाकतात. परंतु आयुष्यामध्ये आपण आपल्या पायावर उभं राहून स्वतःच नाव कमवायचं. आज अध्यक्ष मॅडम तुमच्या समोर उदाहरण आहेत, आज आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर मॅडम उदाहरण आहेत. कारण हे कसे घडले, काय केलं, याचा थोडा अभ्यास करा. कारण जीवनामध्ये वेळ सगळ्यांना सारखा असतो, सगळ्यांना हे असतं. परंतु आपण काय होतं माहिती का, आपल्या शेजारी काय करतोय, पाजारी काय करतोय हे कधीच बघू नका. आपल्यापेक्षा उच्च लोकांच्या संपर्कात राहा.
मुलींनी आणि मुलांना एक विनंती, काय मुलींनी खूप प्रगती केली पण मुलांनी देखील प्रगती करायला पाहिजे. कारण जीवनामध्ये खूप संकट आहे. प्रत्येकाच्या मागे अडी अडचणी असताना आई वडील आपलं ऊसतोड काबाड कष्ट काय चुकत आहे बापांना. पोरं काही केलं तर शाळेत लावावंच लागते, काही केलं तर त्याला फी भरावंच लागते. ती येऊन शाळेत बसते, कष्ट करा ना, काय अडचण येते. अहो मित्रांनो, जीवनामध्ये वेळ खरंच पुन्हा नाही. आणि अडचण आल्यानंतर खूप माणसं आहेत. आपला परिसर आहे, आम्ही स्वतः कड्याला शाळेत होतो मोतीलाल कोठारी विद्यालयामध्ये. आमचं थोडंफार आम्ही जरी चांगलं वागलो किंवा चांगला अभ्यास केला तरी आम्हाला पोरं हाणायची. कारण का, ती तिथं एक लॉबी असती. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता कॉलेजला त्याला कळलं तुम्हाला, कारण एक त्या लोकांची एक लॉबी असते, ती त्रास देते माणसाला. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये झटत राहा, संघर्ष करीत राहा आणि मोबाईल पासून थोडं लांब जा. आज काय झालंय, प्रत्येकाने उठायचं सुटायचं, लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईल घेतले, ऑनलाईन अभ्यास केला. त्यामुळे काय झालंय, कुणी बी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा याच्यामधून बाजूलाच. कारण तुम्ही हे 2 वर्ष जर चांगला अभ्यास केला तर तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. कारण आज 10वीला तुम्ही जरी एक चांगले मार्क पडले, भविष्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर खूप घडतात. अरे जे आई वडील काबाड कष्ट करतात, रातून दिवस कष्ट करतात, कोणत्या आई बापाला वाटतं आपल्या लेकराचं वाटोळ व्हावा. आम्ही त्यांना सगळ्यांनाच वाटतं ना की आपल्या मुलं, त्यांना असं वाटतं आपल्या संस्थेचा मुलगा कुठेतरी चांगला झाला की यांचं बी नाव निघतं. पुढे शिकायला होता सुभाष गोलार विद्यालय, पुढे शिकला आमचं शिक्षकांचं नाव निघतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मनातून मला हे व्हायचंय, टार्गेट फिक्स करा की मला माझ्या जीवनामध्ये आमकाम व्हायचंय. कुणी म्हणा की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, जे जे क्षेत्र आहे ज्याला आवडतं ते करा. मार्गदर्शन लागलं, हजारो माणसं मार्गदर्शन करायला मोकळे. मित्रांनो, मी आमच्या गावामध्ये जे नोकरी लागते सत्काराचा कार्यक्रम मी स्वतः घेतो. काही लोक म्हणजे राजकारण करायला लागलं, काय करायला लागलं, पण नाही. कारण त्या माणसाला थोडी प्रेरणा भेटते, त्याच्यामुळे दुसरं कोणतरी घडतं. कारण काय होतंय, आपलं जर इथल्या एखादा सत्कार केला दुसरा वाटतं आपला व्हायला पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, घडा. एवढे मोठं मार्गदर्शन व्यासपीठ आपल्या समोर आहे. आवाज समाजसेवक गोलार साहेब यांचं नाव सांगितल्यानंतर जिल्ह्यातलं कोणतं काम होतं, तुम्हाला जर आडी अडचण आली त्यांना फोन करा की साहेब मी असं अडचणीत आहे, मी असं आहे, मिस आहे. अहो इतका माणूस चांगले ते, कारण आज तुम्हाला घडतंय आपली बिल्डिंग, इमारत, हे सगळ्या गोष्टी घडतात. तुम्ही मुक्तपणे बोलू शकता. बाहेर जाऊन बघा काय कंडिशन आहे. शाळेत जर बाहेर गेलो ना तर बाहेरच्या माणसाला त्रास किती आहे, अडचणी किती आहेत. आज आपल्या खरंच मुली एवढ्या शिकल्या असत्या कड्याला निमगाव जाऊन, कुणाची कॅपॅसिटी ठीक आहे, काही शिकले असते, 50% मुली शिकल्या नसत्या, घरी गेल्या असत्या, लग्न करून दिले असते, नांदायला गेल्या असत्या तिकडे तिकडे. पण तुमचा उपकार हे गोलार साहेबचे. कारण का, त्या माणसाने ठरवलं की ह्या परिसरातून मला कुठेतरी पुढे न्यायचे, हे कुठेतरी लोक पुढे गेले पाहिजे. कारण वैयक्तिक येणार शिक्षकाला बोलणार काय अडचण आहे, कुणाचं काय केलं पाहिजे, पुढे काय केलं पाहिजे. मित्रांनो, संकटाचा काळ आहे, संघर्षाचा काळ आहे. आपण जेवढं सर्वजण झटून राहतात, आपल्या आयुष्यात कुणाचंच काय जाणार नाही. आम्ही बोंबवलोत, भुकलोत, आम्हाला काय नाही, रातून दिवस कष्ट करावं लागते. पण त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस तुमच्याकडे अजून वेळ आहे, काळ आहे. आज आमचं असं माझं उदाहरण देतो, मी बोंबलत हिंडलो किंवा अभ्यास नाही केला, वावरात काम करत होता, आमचा लहान बंधू चांगलं शिकला, तू इसीच्या गाडीमध्ये बसून येते, आम्हाला त्याच्या बॅग उचलावं लागतात. आणि घरचे काय म्हणतात माहिती का, तुला काय आलं नाही, आई बापाचं आपलं खटखट जवळ असल्यामुळे खरं तुमच्या वेळ आहे, तुम्हाला कळायला पाहिजे आज. कारण काय होतंय, तुम्ही जर नोकरीला लागलात ना, पैसा प्यारा आहे. तुम्ही जर नोकरीला लागलात ना, घरचे आई बाप म्हणते पोरगले भारी आहे, इथं असलं का किती काम करा, किती जपा त्यांना, हेच काय खरं हे असलंच आहे. म्हणजे हे रिअल फॅक्ट आहे ही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहितीये का, नोकरीला लागा, स्वतःच्या पायावर उभा राहा. तुम्ही जर नोकरीला, तुमचं चांगलं होतं, भविष्य खूप चांगलं आहे. आणि संकट हे 2 वर्ष तुम्ही जर झटून केलं की 11वी 12वी जर तुम्ही चांगलं मार्क पडले, तुमचं खरंच भविष्य चांगलं आहे. लोक म्हणतात कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन करणाऱ्याला काहीच नाही. काय माणसाला खायला काही नसतं तर ते चांगले मुलं घडतात, काय घरी रोज उतारलाय पण त्यांची मुलं घडत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपलं झाटा, वेळ खूप झालेला आहे, मामी बोलणार आहेत आणि सर्वजण थांबलेले आहेत. खूप तळमळ वाटते, खूप मनातून वाटतं की पुढे कुठेतरी आपले घरावात, कुठेतरी पुढे जावात. कारण आपल्याकडे तुमच्या मागे एवढं संघर्ष उभा आहे, एवढं मोठं माणसं तुमच्या पाठीमागे उभा आहे. सर्वांना विनंती, तुम्ही करत राहा. ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी यांची मदत घेत राहा. कारण काय होतं, मदत करणारे हाय तो काय काय ठिकाणी पहा तुम्ही, कोणी कोणाला विचारित नाही. कारण इथं मदत करणारे तुमच्या पाठीमागे माणसं खंबीरपणे उभा आहेत. सर लोक आहेत, संस्थेचे अध्यक्ष आहेत. सर्वांना वाटत असतं आपले विद्यार्थी घडावा. आणि सन्माननीय समाजसेवक गोलार साहेबांनी या ठिकाणी एक त्यांना विनंती करायची, जसं तुम्ही 10वी पर्यंत केलंय तसं त्याच्या पुढे जर काय करता आलं या ठिकाणी किंवा हे वाढवता आलं पुढे काही तर बघा. कारण काय होतंय, ही मुलं जर जसं यांनी सांगितलं की बाहेर गेल्यावर थोडा परिणाम होतो, तसं होतोय. इथंच मुलं घडावा चांगले, 12वी पर्यंत करता आलं तर, आता हे चालू केले आर्ट, तसं सायन्स कॉमर्स जर देखील करता आलं त्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद समाधान भाऊ. खरोखर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या ज्या काही कमतरता, जे काही खंत आहे तेही त्यांनी आपल्या वक्तृत्वातून व्यक्त केले, त्याबद्दल पुनश्च त्यांना धन्यवाद. यानंतर आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कावळे मॅडम या ठिकाणी त्यांना विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावं आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं.
आज सुभाष गोलनार विद्यालय खेळत येथे आयोजित 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जे पहिले, दुसरे आणि तिसरे ज्यांनी क्रमांक मिळवलाय आणि जे 80% वर आहेत असे आपले 32 विद्यार्थी, तसे आपले 72 विद्यार्थी त्यातला एक अपघातामुळे बसला नाही आणि 71 विद्यार्थी जे पास झाले. सहभाग घेणं हीच पास होण्याची पहिली पायरी असते की तिथं तुम्ही सहभाग घेतला. जे परीक्षेला बसले त्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि ह्या गुणगौरव सोहळ्याला ज्यांनी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती लावली, असं दादा जगताप असतील, शहादेव गर्जे, समाधान आंधळे, बाळासाहेब गर्जे आणि विद्यार्थ्यांसोबत आलेले पुरुष पाता आणि माता पालक वर्ग. तसं पाहता आपण आता 2001 पासून आपली बॅच जाती. हा कार्यक्रम यावर्षी घेण्याचा का म्हणजे कशामुळे संकल्प झाला की कारण आता जसं सांगितलं समाधानी, मोबाईल आणि सोशल मीडियाचं युग आहे. आपण चांगलं काम करतो हे समाजाला सांगावं, इव्हन तुम्ही जे पालक वर्ग आहेत तुम्हालाही कळावं म्हणून हा कार्यक्रम घेतला. इथून पुढे आपण आता सोशल मीडियावर कार्यक्रम करत राहू, कारण आपण चांगलं पिकतंय ते चांगलं मार्केटही मिळावं. म्हणजे तुम्ही सगळे शेतकरी आहेत म्हणून मी म्हणते की आपला माल चांगला आहे तर आपण मार्केट कसं आहे हे पाहिलं पाहिजे. तसं तुमचे विद्यार्थी चांगले आहेत, त्यांना घडवण्यासाठी इथं शिक्षक वर्ग आहेत की जसं दगडाला एक आकार असतो मुळात, तो कारागीर बघितला की म्हणते याच्यातून हनुमान घडेल, याच्यातून रामाची मूर्ती घडेल, पण त्यातून अनावश्यक भाव जो असतो तो माणूस काढतो. ते काम हे शिक्षक इथले करतात की हा विद्यार्थी काय करू शकतो, याच्यात अडचण काय आणि याच्यात काय केलं पाहिजे, हे काम हे शिक्षक करतात. पण पालक वर्ग तुम्ही इथं सर्वजण आलात, जे आलात त्याच्यापेक्षा आता जे नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही सांगा की काय होतंय. इथं कॉम्पिटिशन आहे, मुलांना आपण म्हणतो काय शिकलं की नोकरी लागत नाही, पण समाजात चांगलं जगायचंय तर ज्ञान तर पाहिजे. उत्तम शेती करायची. आता समाधाननं सांगितलं की कमी शिकल्यामुळे शेतात काम करावं लागतंय आणि दादाला तर आवडच राजकारणाची होती, त्यांनी आवड जोपासली. तर चांगलं काम करायचंय, तुमची चांगली बियाणं आणायची, चांगली खतं टाकायची, फवारणी किती वेळा करायची आहे, पाऊस कधी पडणार आहे, काय होणार आहे, सगळं ऑनलाईन माहिती होतंय. पण ते चांगलं केलं तर तुमचा चांगला भाव मिळणार आहे ना, की फक्त नोकरी करायची आहे, 50,000 रुपये महिना, लाख रुपये महिना कमवायचा आहे. तो लाख रुपये महिना आलेला घालायचा आहे कुठं, त्याचं विल्हेवाट कुठं लावायची हे कळण्यासाठी ही ज्ञानच लागतंय ना. म्हणून तुम्ही सर्वजण पालक वर्ग कटाक्षानं आतापर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांना लक्ष दिले, पण आता तुमचे खालच्या वर्गात शिक्षक मुलं असतील किंवा तुमच्या भावाचे, बहिणीचे, भाऊकीतले, आसपास वस्तीवरचे मुलं आहेत, तुम्ही त्यांना तसं सांगा की मुलांना इथे शाळेत पाठवा, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. आमचं तर 24 वर्ष झालं काम चालूच आहे. आता गोलनार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्या माणसानं त्याचं आयुष्य, त्या माणसाचं इतकं दुःखमय आहे की ज्या माणसाला दुःख कळतं स्वतःला, तोच माणूस तुमच्या पायात काटा मोडला तर समोरच्याच्या पायात काटा मोडला तर किती वेदना होती, की ज्याच्या पायात काटा रुततो त्याला कळतं. त्या माणसाचं जन्मल्यापासूनच इतकं आयुष्य दुःखमय की तुमच्यासारखे जे मित्रमंडळी किंवा माणसं भेटतात आणि ते त्यांच्यात जेव्हा बसतात तेव्हा ते त्या दुःखातून बाजूला असतात. पण जेव्हा आम्ही आमचे असतो तेव्हा आम्हाला आमच्या त्या जुन्या आठवणी, जुने दुःख, जुने रडगाणे, आरोप प्रत्यारोप, शिव्या शाप हेही आहेत ना आमच्या आयुष्यात, पण ते आम्ही त्याला जास्त वेळ देत नाही. जास्त वेळ कुठे देतो की जे आपल्या वाट्याला आले ते तुमच्या वाट्याला आलं नाही पाहिजे, म्हणून त्यासाठी घडायचंय. आता त्यासाठी झगडायचंय तर नुसतं आम्ही प्रयत्न नवरा बायकोनं करून उपयोग नाही ना. त्यासाठी तुम्ही जे पालक आहात, तुम्ही इथं आहेत आणि जे नाही, ज्यांची मुलं या शाळेत शिकतायत आणि भविष्यात येणार आहेत, त्या पालकांचे खरे आभार आहेत की तुम्ही तो विश्वास आमच्यावर ठेवला आणि इतकी सगळी स्पर्धा असताना, हाताच्या अंतरावर शाळा कॉलेजेस असतानाही तुम्ही तुमची लेकरं आमच्याकडे पाठवता. आमचे सर्व शिक्षक हे त्यांना घडवतात आणि ती पुढे घडली जातात. आता आम्ही मुलींना बोलत होतो तेव्हा ते सांगितलं ही पहिली पायरी 10वी पास होणं. याच्यानंतर खूप आयुष्यात तुमच्या आतापर्यंत तुम्हाला वाईट प्रसंगाला सामोरच जावं लागलं नाही. घरापर्यंत पालक आणि घर सोडलं की शाळेपर्यंत शिक्षक हे तुमचं कवच कुंडलं होती. आता घरी पालक राहणार आहेत आणि आम्ही इथं विद्यालयात शिक्षक इथं राहणार आहेत आणि तुम्ही बाहेर पडणार आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमचा संघर्ष खरा आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि आपण शिस्त इथपर्यंत तुम्हाला लावली आहे सरांनी. आता इथून पुढची ही शिस्त कायम ठेवायचं काम हे तुमच्याकडे की जे 10वी पर्यंत आपले प्रोटोकॉल आहेत, सरळ नाकासमोर चालायचंय आणि अभ्यासच करायचा आहे. हे शिस्त आता तुम्ही स्वतःला लावून घ्यायची. तुमचं बघून आणखी तुमचे 4 मित्र मैत्रिणी तुमच्यासारखं वागणार आहे आणि यश हे तुमच्या पायाजवळ आहे, पण ते तुम्हालाच ओळखायचंय. जसं
मृग ते असतंय शामृग, त्याच्या बिंबीत कस्तुरी असते, ते वास येते म्हणून पडते. कुठं वास येतो, कुठं वास येतो, आस्ती कस्तुरी त्याच्या जवळच. तसं ज्ञान हे तुमच्या जवळच आहे. फक्त त्याला आतापर्यंत शिक्षकांनी करायचे, तिथून पुढे तुम्ही तुमचं करावं आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात जा तुम्ही. आता समाधान आणि दादानं जर सांगितलं, जे आवडते ते करा. पालक काय म्हणते ते करू नका. मी माझं स्वतःचे उदाहरण देते. आता आम्हाला बोलायचं झालं असं वाटलं होतं की माझं बारकं पोरगं, आता आम्ही राजकारणाचे दोघं, पण मुलांना नाही आणायचं, तर बारक्या पोराला डॉक्टरच करायचं, त्या माध्यमातून सेवा करून लोकांची. म्हणून 2 वर्ष लातूरलाही ठेवली. त्याची इच्छा नव्हती डॉक्टर होण्याची. त्यांनी जातानाही आमच्या पाया पडला. म्हणलं मी अजून तरी पप्पाला फोन, मला नको पाठवू, मला नाही व्हायचं डॉक्टर. अरे म्हणलं खुशी अभ्यास कर, हुशार तर आहेस, पप्पा तुझं सगळं करते, मोठं हॉस्पिटल बांधून ठेव, तुला तिकडे 4 वर्ष MBBS करशील तोपर्यंत. म्हणजे आमची त्याला सगळे देण्याची इच्छा होती, पण त्याची इच्छा डॉक्टर होण्याची नव्हती. त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यासही केला, पण 450 मार्क पडले, लिस्टमध्ये आला नाही. मग त्याला 50 लाख रुपये भरायची वेळ आली. मग आता मी यांना म्हटलं त्याची इच्छा नव्हती, अभ्यास केला, 450 मार्क पडले. एक तर आपण खासदारताईंना बोलू, नाही तर पैसे भरा. म्हणजे लोक त्यांनी पैसे भरून डॉक्टर केला तर माणसं मारली. त्याला 600 मार्क पडले नाही, तो डॉक्टर होणार नाही. आता तुला काय करायचं ते कर. म्हणजे कधी सांगितलं, जेव्हा तू तिथं मार्क नाही पडले तेव्हा सांगितलं की आता तुला काय करायचं ते कर. मग त्याने वकिलीला ऍडमिशन घेतल्यानंतर 3ऱ्या वर्षाला पहिल्या 5 मुलांमध्ये पुण्यात येतो, कारण त्याला आवड त्या क्षेत्राची होती. मग जे आवडते ते करा, पालकांनी सांगूनही होत नाही. कारण आम्हाला वाटलं मुलं डॉक्टर होईल, मोठं हॉस्पिटल बांधू, गोरगरीब ऍडमिट करतील, 10,000 बिल झालं, 5,000 घेऊ आणि पाठवून देऊ, त्यातूनही ते माध्यमही सेवेच होते. पण नाही जोडलं. तसं पालकांनाही सांगते, मुलांना ज्यात ऍडमिशन घ्यायचं त्यात करू द्या. आणि मुलांनी भले आता आई रागवल, वडील रागवतील, बोलतील, पण भविष्यात जेव्हा तुम्ही उज्ज्वल यश घेऊन याल तेव्हा हेच तुमचे नजर काढतील, तुम्हाला चांगलं म्हणतील आणि तुमचं कौतुकही करतील. तुम्ही सर्वांनी मिळून पालकांनी येऊन आज ही कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी सर्व पालकांचे विद्यालयाच्या वतीनं आभार मानते. व तुम्ही इथं आलात, असाच वेळ दिला, असाच इथून पुढं तुम्ही शाळेसाठी वेळ द्यावं व वेळोवेळी आम्हाला सूचना कराव्यात अशी मी सर्वांना विनंती करते व थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने जाहीर आभार. कारण आम्ही रोजच या मुलात तेच मार्गदर्शन करत असतो, त्यांना मार्गदर्शन करायचं आमचं वेगळं काही नाही आहे. प्राचार्य कावले मॅडम त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रमुख पाहुणे म्हणून पाटणगावचे सरपंच दादासाहेब जगताप, आमचे मित्र शालेवजी गरजे, समाधानजी आंधळे, माजी सरपंच लिंबोडी आणि बाळासाहेब गरजे यांनी उत्कृष्ट असे विचार व्यक्त केले. त्यापैकी अशी म्हणायची काय मला बोलता येत नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी छानपैकी मार्गदर्शन केलं. सर्वांनी या ठिकाणी येऊन